नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि कालच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं? भारतीय नदी प्रणालीचे बेसिक्स बघितले होते. आपण या संपूर्ण सिरीजमध्ये भारतीय नदी प्रणाली शिकत आहोत. आणि एक लक्षात घ्यायचं की भारतीय नदी प्रणाली शिकत असताना तुम्हाला काय करावं लागतं, म्हणजे सर्वात पहिले बेसिक्स. आता एक एक रिव्हर सिस्टम शिकतोय. रिव्हर सिस्टम शिकत असताना सर्वात पहिले काही बेसिक्स असतात, ते तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासले आहेत. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय भूगोल किंवा महाराष्ट्र भूगोल आणि इतर बॅचेसच्या संदर्भात नीती अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही तिथं कोर्सेस परचेस करू शकता. ओके, चल. आता एक लक्षात घ्या, आपण काल म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं की ते एकूणात बेसिक्स काय आहेत नद्यांचे वगैरे. आता आपण शिकतोय की भारतात नदी प्रणाली कशी निर्माण झाली. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सर्वांनी पेज पेपर समोर ठेवायचं. मी जसं ड्रॉ करतो त्या प्रकारे करा, कारण की या टॉपिकची नीड आहे की तुम्हाला ते ड्रॉ करता आलं पाहिजे. शांततेत शिका. आज आपण दोन नद्या शिकतोय, ते म्हणजे गंगा आणि सिंधू नदी. एकदम सोपी सोपी बेसिक्स आहे, फक्त तुम्ही काय करा त्याकडे लक्ष द्या. आता एक लक्षात घ्यायचं सर्वात पहिले की हिमालयीन नद्या ज्या आहेत, या हिमालयीन नद्यांची निर्मिती कशी झाली या गोष्टीवर आता आपण काय करणार आहे, लक्ष देणार आहे. ठीक आहे, हेडिंग द्या तुम्ही, हिमालयीन नद्यांची निर्मिती. हिमालयीन नद्यांची निर्मिती. आता एक लक्षात ठेवायचं, या निर्मितीच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. फारसा डिटेल असा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की हिमालयीन नद्यांची जेव्हा निर्मिती झाली त्याच्या संदर्भात एक अशी थ्योरी मांडली जाते. एक मिनिट फक्त. हिमालयीन नद्यांची निर्मिती. आपला टार्गेट हे आहे की तुमच्या येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही, अशा टार्गेटने आपण काय करतो इथे ह्या शिकून घेतोय. बरेच सारे लोक काय म्हणतात, हिमालयीन नद्याची निर्मिती जेव्हा झाली तर आता एक लक्षात घ्या, हा भारत आहे. सुरुवातीला जेवढा सांगतोय तेवढाच, हा एवढा भारत आहे. ठीक आहे, असा. तर इथे तुम्हाला माहित आहे भारतामध्ये, ओके, हा, या भारतामध्ये तुम्हाला असं दिसतंय की इथे एक पर्वत रांग आहे, ज्या पर्वत रांगेचं नाव आहे शिवालिक. काय नाव आहे? शिवालिक. हे फार पूर्वीची गोष्ट आहे. फार पूर्वीची म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर मायोसीन कालखंड होता. कोणता कालखंड? मायोसीन. आता हा काय असतो काय नाही तुम्ही इतकं डोक्याला ताप देऊ नका. फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की तीन नद्या कशा निर्माण झाल्या. बरेच सारे लोक असं म्हणतात की मायोसीन कालखंडामध्ये, लोक म्हणजे कोण? अभ्यास करणारे, जिओग्राफीचे, ते असे म्हणतात इथे एक रिव्हर होती जिचं नाव होतं इंडो ब्रह्मा रिव्हर. काय नाव होतं? इंडो ब्रह्मा रिव्हर. ठीक आहे, असं त्या नदीचं नाव होतं. आणि ही जी नदी होती, एकच नदी होती संपूर्ण. ही जी रांग आहे या रांगेचं नाव आहे शिवालिक. ठीक आहे, ही जी रांग आहे या रांगेचं नाव आहे शिवालिक. आणि या शिवालिक रांगेमध्ये एक नदी वाहायची जिचं नाव होतं इंडो ब्रह्मा. आणि ही नदी पार अशी वाहत यायची आसाम पासून तर असं हे अरबी समुद्रात जाऊन मिळायची. ठीक आहे, म्हणजे हिची दिशा काय होती? हिची दिशा होती पश्चिम वाहिनी, पश्चिमेकडे वाहते. हीच ती नदी आहे. कोणती? इंडो ब्रह्मा रिव्हर. एकच, पार आसाम पासून तर पार पंजाब पर्यंत, म्हणजे इकडे अरबी समुद्रापर्यंत एकच नदी वाहायची, हिचं नाव होतं इंडो ब्रह्मा रिव्हर. आता पुढे काय होतं माहिती आहे का, यामध्ये दोन गॅप्स निर्माण होतात. कोणत्या दोन गॅप निर्माण झाल्या लक्षात घ्या. पहिली गॅप निर्माण झाली, या गॅपला म्हणतात अंबाला डिवाइड. याला काय म्हणतात? याला म्हणतात अंबाला डिवाइड. लक्षात ठेवायचं, अंबाला. ठीक आहे, डिवाइड. अंबाला माहिती आहे तुम्हाला, सुषमा स्वराज यांचं गाव होतं ते, इवन मतदारसंघ. अंबाला डिवाइड झाला. या अंबाला डिवाइड मुळे दोन नद्या निर्माण झाल्या आणि एक इथे गॅप निर्माण झाली. या गॅपला म्हणतात मालडा गॅप. काय म्हणतात? मालडा गॅप. आणि लक्षात ठेवायचं, ही जी मालडा गॅप आहे, मालडा गॅप हे गावांचे नाव आहे तिथल्या. या मालडा गॅपमुळे मेघालयचं पठार आणि राजमहल टेकड्या वेगळ्या झाल्या आहेत. बघा मी काय सांगतोय, हिमालयीन नद्या कशा निर्माण झाल्या तर मायोसीन कालखंडामध्ये एकच नदी वाहायची जिचं नाव होतं इंडो ब्रह्मा रिव्हर. ही नदी आसाम पासून तर पंजाब पर्यंत वाहायची आणि अरबी समुद्राला जाऊन मिळायची. त्यानंतर दोन गॅप निर्माण झाल्या, एक झाली अंबाला डिवाइड आणि एक झाला मालडा गॅप. आता अंबाला डिवाइड आणि मालडा गॅपमुळे इथे काय चेंजेस झाले सांगतो. या अंबाला डिवाइड मुळे दोन नद्या निर्माण झाली.
ठीक आहे, पहिली नदी निर्माण झाली बघा, यामुळे पहिली नदी निर्माण झाली जिचं नाव आहे सिंधू, तिलाच इंडस म्हणतात. ठीक आहे, म्हणजे या डिवाइडमुळे दोन नद्या तयार झाल्या. एका नदीच्या दोन नद्या होत नसतात का, मधात गॅप पडल्यामुळे, आणि एक नदी निर्माण झाली ती म्हणजे गंगा नदी. पण असं म्हणतात की इथे अंबाला डिवाइडमुळे सिंधू आणि गंगा नदी तयार झाली इंडो ब्रह्मापासून. तर इथे माल्डा गॅपमुळे कोणती नदी निर्माण झाली, ब्रह्मपुत्रा. म्हणून ह्या तीन ज्या नद्या आहेत, या तीन नद्यांना आपण काय म्हणतोय, यांना म्हणतो हिमालयीन नद्या. समजला का कशा तयार झाल्या तर? सो अशा प्रकारे ह्या नद्या निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतात. म्हणून आपल्या हिमालयीन नद्यांमध्ये तीन नद्यांचा अभ्यास करावा लागतो. नंबर 1, ठीक आहे, ती आहे सिंधू नदी सर्वात पहिले. नंबर 2, ती शिकावी लागते गंगा नदी. नंबर 3, ती शिकावी लागते ब्रह्मपुत्रा. समजलं? म्हणजे ह्या तीनही नद्या कधीतरी काय होत्या, एकत्रच होत्या. एकदम सोप्या शब्दात आणि साध्या शब्दात जेवढं परीक्षेला विचारलं जातं तेवढं मी तुम्हाला शिकवतोय. बघा, नदी प्रणालीमध्ये शिकवायला गेलो तर मला फार शिकवता येतं, फारशा गोष्टी इन डिटेल सांगता येतात, पण तितकी आयोगाची डिमांड नाही. जेवढी आयोगाची डिमांड तेवढं आपण सर्व करतोय. जिओग्राफी ऑप्शनल पण असतो, जिओग्राफी जीएस मध्ये पण असतो, आणि जिओग्राफी कंबाईनला सुद्धा असतो. सो सगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिकावं लागतो. तुम्हाला जेवढी डिमांड आहे तेवढं मी शिकवतोय. कळालं? चला, आता पुढचं हे इतकं क्लिअर झालंय, मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट करून घ्या. आता आपण शिकतोय ते म्हणजे सर्वात पहिली नदी प्रणाली, जिला म्हणतात सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदी प्रणाली. आता एक लक्षात ठेवायचं, काही नद्या ज्या असतात, आणि लेक्चर शेवटपर्यंत करायचं बरं. लेक्चर जर शेवटपर्यंत करत असाल, हे लाईव्ह म्हणजे असण्याचं कारण काय असतंय की तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती लिंक लागली पाहिजे. तुम्ही जर मध्ये मध्ये याला जर सोडत असाल तर मग तसं जमत नाही. लक्षात ठेवा. ओके, सिंधू नदी प्रणाली शिकतोय. आता एक लक्षात ठेवायचं, सिंधू नदी प्रणाली शिकत असताना आपल्याला 2-3 गोष्टीवर शिकावं लागतं. ते पहिलं म्हणजे पहिलं म्हणजे तिचं उगमस्थान, दुसरं म्हणजे तिच्या उपनद्या, तिसरं म्हणजे त्या ठिकाणी, ठीक आहे, त्या नदीचं क्षेत्र, चौथं म्हणजे त्या नदीचा प्रवाह मार्ग, पाचवं म्हणजे त्या नदीच्या संदर्भातील ज्या काही मुख्य उपनद्या आहेत आणि करार आहे एक, तो शिकावा लागतो. लक्षात ठेवायचं, हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला म्हणतात तिबेट प्रदेश. काय म्हणतात? तिबेट. तिबेट यावर चायनाचा दावा आहे सध्या, आणि चायनाची मालकी आहे. या तिबेटमध्ये एक ठिकाण आहे ज्याला तुम्ही म्हणता मानसरोवर, आणि हे तेच मानसरोवर आहे जिथं कैलास पर्वत आहे. ठीक आहे, कैलास पर्वत आहे ना, आपलं जे पवित्र ठिकाण आहे त्याला कैलास पर्वत मानसरोवर म्हणतात. ओके, आणि या कैलास सरोवर म्हणजे मानसरोवर कैलास पर्वताजवळ काय आहे, इथं उंच एक ठिकाण आहे. ठीक आहे, आणि इथं एक उपनदी आहे, म्हणजे इथे ग्लेशियर आहे. ग्लेशियर म्हणजे समजते ना, हिमनदी, जिचं नाव आहे बोखरचू. काय नाव आहे? बोखरचू. अशा नावाची ही काय आहे, उपनदी, म्हणजे सॉरी हिमनदी आहे, उपनदी नाही, हिमनदी. हिमनदी म्हणजे हिमाची नदी, ज्याला तुम्ही काय म्हणता, ग्लेशियर म्हणता, ग्लेशियर. कळलं? आता एक लक्षात ठेवायचं की ही जी हिमनदी आहे, ही हिमनदीमधून आता काय असतं, हिमनद्या वितळत असतात आणि तिथून पाण्याचे प्रवाह मार्ग निर्माण होतात, आणि ही अशी वाहत येते, सुरुवातीला अशी, आणि ही लडाख मधून अशी पार होते, आणि अशी इथे पाकिस्तानमध्ये, ठीक आहे, या पाकिस्तानमध्ये ही काय होते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोणाला जाऊन मिळते? अरबी समुद्राला. कळाले? नंबर, फक्त 1 मिनिट, समजलं का? बघा, एकदम सोपी, फक्त शांततेत शिकवतो, शांततेत समजून घ्या. मानसरोवर कैलासमध्ये बोखरचू हिमनदी आहे, इथं एक नदी उगम पावते, ही अशी वाहत जाऊन अशी ही काय करते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, समजलं? सो अशा प्रकारे हिचं काय दिसतोय तुम्हाला, हे पहिला मुद्दा आहे ज्याचं नाव आहे उगमस्थान. चला बोला, उगमस्थान काय सांगाल? उगमस्थान सांगाल की सर, सिंधू ही नदी, ज्या सिंधू नदीला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये इंडस व्हॅली म्हणतात. काय म्हणतात? इंडस रिव्हर. आणि या इंडस वरूनच भारताचं नाव इंडिया झालं आहे, लक्षात ठेवायचं. सिंधू संस्कृती, हडप्पा मोहनजोदडो जी होती ना, ही सिंधू संस्कृती होती. तर उगमस्थान मानसरोवर, कैलास आणि बोखरचू नावाची हिमनदी आहे, ग्लेशियर आहे, तिथून तिबेटमधून ही नदी पहिले तिबेटमध्ये वाहते, तिबेटमधून भारतात येते, भारतातून पाकिस्तानमध्ये येते. लक्षात ठेवायचं,
की या नदीच्या खोऱ्यामध्ये ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. ही कशी नदी आहे? ही एक आंतरराष्ट्रीय नदी तुम्हाला दिसून येते. सर याला आंतरराष्ट्रीय नदी का म्हणतात लक्षात घ्या. याला आंतरराष्ट्रीय नदी म्हणण्याचं कारण म्हणजे नंबर 1 हिचा प्रवाह मार्ग तिबेट, तिबेट नंतर भारत आणि भारत नंतर पाकिस्तान हा झाला प्रवाह मार्ग. आणि हिला अनेक साऱ्या उपनद्या जी आहे, काबूल नावाचं माहिती आहे तुम्हाला, काबूल उपनदी ही सिंधूची उपनदी आहे, म्हणून हिला अफगाणिस्तान मधल्या बऱ्याच साऱ्या नद्या येऊन मिळतात. तो असा मोठ्या प्रमाणात हिचं तुम्हाला नदी खोरं आढळून येतंय सिंधू नदीच्या संदर्भात. गेटिंग माय पॉइंट? म्हणजे एक एक मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? व्यवस्थित समजून घ्या बरं, शांततेत समजून घ्या, काही घाई नाही. आता जर तुम्ही हिची लांबी म्हटलंय, लेंथ, तर तुम्हाला असं दिसेल हिची लेंथ ओव्हरऑल जर म्हटलं म्हणजे पूर्ण जगात तर 2880 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 2880 किलोमीटर. म्हणजे खूप जास्त लांबी तुम्हाला या नदीची दिसते. फक्त मुद्दा असा आहे की ही इंडियामध्ये तुम्हाला तितकीशी दिसणार नाही, कारण की इंडियामध्ये काहीच भाग हिचा वाहताना दिसते तुम्हाला. म्हणजे लडाख वगैरे जे आहे ना, याच ठिकाणी तुम्हाला या नदीचा काही भाग वाहताना दिसते. म्हणून भारतात ही फक्त किती आहे? बऱ्याच पुस्तकात 709 आहे, 701 आहे. तुम्ही 701 किलोमीटर लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतोय, बऱ्याच पुस्तकात याला 709 सुद्धा म्हणतात. ठीक आहे, 709 सुद्धा दिला आहे. तर तुम्ही काय करायचं माहितीये का? ते 701. ठीक आहे, आयोगाचं उत्तर 709च आहे, त्यामुळे 709 लिहितो. 709 किलोमीटर. बघा लक्ष द्या. उगमस्थान मानसरोवर कैलास पर्वत. शांततेत शिकायचं एकदम. बोखरचू हिमनदीपासून उगम होतोय. आंतरराष्ट्रीय नदी आहे कारण तिबेट, भारत, पाकिस्तानमधून वाहते आणि अफगाणिस्तान मधल्या अनेक साऱ्या नद्या येऊन मिळतात. पुढे दाखवतोच मी तुम्हाला. लांबी जी आहे ओव्हरऑल ती 2880, मात्र इंडियात तुम्हाला ते 809 किलोमीटर इथं दिसतंय. आता एक लक्षात ठेवायचं, या नदीला जे असतात ना, नदीला अनेक सारे उपनावं असतात. ठीक आहे, जसं की तुम्ही बघितलं तर या नदीला, ठीक आहे, तिबेटमध्ये जर बघितलं, लक्षात ठेवा, तिबेटमध्ये या नदीला काय म्हणतात? तर या नदीला तिबेटमध्ये एका नावानं ओळखलं जातंय. त्याचं नाव आहे ते म्हणजे काय? त्याला म्हणतात सिंगी खंबान. काय म्हणतात? सिंगी खंबान. आणि सिंगी खंबान म्हणजे होतं लॉयन्स, म्हणजे सिंहाचं मुख. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तिबेटियन भाषेमध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर सिंहाचे मुख असं होतं. सिंहाचे मुख. कळालं का? तिबेटमध्ये काय म्हणतात? आपण एक एक मुद्दा शिकतोय. उगमस्थान बघितलं, आंतरराष्ट्रीय नदी आहे, लांबी बघितली. मग कसं लक्षात ठेवायचं माहिती आहे का? की आपल्या इथे 700 किलोमीटरची लांबी आहे. किती आहे? 700 किलोमीटर. ठीक आहे, आणि सिंगी खंबान. क्लिअर इथपर्यंत? चला आता तुम्हाला काही इमेज दाखवतो, ते व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, इथे तुम्हाला असं दिसेल, ही दिसते काय? सिंधू नदी प्रॉपर. आपल्याला इथे कोड करायचे आहे, म्हणून ना इथे व्यवस्थित लक्ष द्या. चला बघा, सर्वात पहिले बघा तुम्हाला काय दिसेल इथे, हे इथं हा एक बोखरचू नावाचा ग्लेशियर आहे. दिसला का? बोखरचू ग्लेशियर असं ड्रॉ करा, मी जसं सांगतो तसं. इथून असा हा नदी प्रवाह तिबेटमध्ये वाहला. हिला सिंगी खंबान असं म्हणतात तिबेटमध्ये. ओके, बेटाचा खंबा असं लक्षात ठेवा. बेटावरचा खंबा, बेटावरचा खंबा. ठीक आहे, त्यानंतर ती भारतात असते, लेह अशी वाहत जाऊन मग ते पाकिस्तानमध्ये जाते. आणि पाकिस्तानमध्ये ती अशा प्रकारे कोणाला जाऊन मिळते? त्या ठिकाणी अरबी समुद्राला. पण आता एक लक्षात ठेवायचं, हिला उपनद्या आहेत काही. सर्वात पहिली उपनदी आहे जिचं नाव आहे शोक. काय नाव आहे? शोक, वरच्या साईडनं. त्याच्यानंतर आहे गिलगिट. शोक, गिलगिट. त्यानंतर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे काबूल. सांगितलं तुम्हाला, अफगाणिस्तान मधून नदी येते. काबूल कॅपिटल आहे ना, काबूल. त्यानंतर मग तुम्हाला दिसते हे बघा, हे झोप, गुलाम, तोची, कुर्रम, याचं तुम्हाला काही काम नाही. का माहितीये का? कारण की त्या नद्या भारताच्या बाहेर मिळतात. ठीक आहे, त्यामुळे 3 नद्या विचारतील, शोक, गिलगिट आणि काबूल. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, लक्ष द्या. हे वरच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या? तर एक आहे शोक. ठीक आहे, एक कोणती आहे? एक आहे काबूल, आणि एक आहे कोण? ते म्हणजे गिलगिट. ओके, चलो. आता एक लक्षात ठेवायचं की समजा एक विवाह झाला, एक लग्न झालं. त्या लग्नात काय झालं? कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे असं केलं 3 वेळा. आणि नंतर मग ज्याला साठी आपण कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे केलं, ते लक्षात आलं की भाई ये तो
इसके साथ रहने लायक ये आदमी नहीं है, ठीक आहे. तर असं म्हणजे काय होतं, त्याला गिल्ट होतोय, त्याला शोक होतोय, ठीक आहे. म्हणजे समजलं का, सिंधू सोबत जेव्हा लग्न झालं, लक्षात ठेवायचं, सिंधू सोबत जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याने फ्लो मध्ये कबूल है कबूल है कबूल है म्हटलं, पण नंतर त्याला काय झाला, त्याचा शोक झाला. शोक झाला म्हणजे दुःख झालं, आणि इंग्लिश मध्ये त्याला काय झालं, गिल्ट झालं. काय झालं, गिल्ट. गिल्ट म्हणजे काय असते, शोकच असते. समजलं तुम्हाला, पछतावा. म्हणून शोक, गिलगिट, कबूल. क्लिअर. सिंधूच्या उपनद्या आहेत, पाठ झालंय. चला त्याच्यानंतर आता बघा, इथे लक्षात ठेवायचं, आता तुम्हाला काही नद्या दिसतात. एक झास्कर नावाची नदी दिसते, ठीक आहे. त्यानंतर सुरू नावाची नदी दिसते, ठीक आहे. एक सोहन नावाची नदी दिसते, आणि बाकी नद्या तुम्हाला मी शिकवतोच. झेलम, चिनाब, रावी, बिया, सतलज, ह्या लक्षात राहतात तुमच्या. फक्त काय लक्षात ठेवा, झास्कर, सुरू आणि सोहन, ठीक आहे. मग का बरं लक्षात आलं आपल्याला, का बरं शोक का बरं होतोय, म्हणजे सिंधू सोबत जास्त पर्सनल नका घेऊ बरं, आपल्याला लक्षात ठेवायसाठी आहे. रॅन्डम सिंधू कुठली, अफगाणिस्तान मधली, तुम्ही तुमच्या सोबत नका घेऊ. तर का बरं आपल्याला हे झालंय, समजलं का, की सिंधू सोबत लग्न केल्यानंतर कबूल है म्हटल्यानंतर शोक आणि गिल्ट का झाला, त्याचं कारण आपल्याला समजलं की सिंधूचं जे आहे हे सोहन सोबत काय आहे, झिंगाट म्हणजे झकास काय हे सुरू आहे. आलं का लक्षात, सोहन सोबत सिंधूचं झकास सुरू आहे असं आपल्या लक्षात आलं. म्हणजे सोहन, ठीक आहे, झास्कर आणि सुरू. क्लिअर. पाठ होतंय ना, आपल्याला काय फक्त पाठ झालं पाहिजे, एवढा महत्वाचा मुद्दा आहे. बाकी महत्वाचा आहे का, नाही. झाल्या उपनद्या पाठ. चला बोला, मला सांगा नदीच्या संदर्भात. ओके, हा चला. उगमस्थान कुठे आहे, हा उगमस्थान कुठे आहे सर, बोखरचू, ठीक आहे. त्यानंतर नदी अशी वाहते आणि अशी येऊन मिळते. चलो, सर्वात पहिले उपनद्या सांगा. एक काबूल, ठीक आहे, गिलगिट आणि शोक. का रे बाबा, कबूल व्हायचा का बरं शोक झाला, तर तुमच्या लक्षात आलं की सुरू आहे. कसं सुरू आहे, झक्कास सुरू आहे. आता बघा, हे मागं पुढे असू शकते बरं. झक्कास म्हणजे झास्कर, हे असं झास्कर आहे, झास्कर, ठीक आहे. सुरू आहे आणि कोणासोबत आहे, सोहन सोबत. आले लक्षात, झाल्या का उपनद्या पाठ. काय डाव्या उजव्या काय काही नसतं. ओके, झालंय. आता एक लक्षात ठेवायचं, आता तुम्हाला ना एक नेहमी प्रश्न विचारला जातोय, नेहमी हा प्रश्न विचारला जातोय की सिंधू आणि तिच्या मुख्य उपनद्या, भारतातील मुख्य उपनद्या या संदर्भात सांगा. तर एक लक्षात ठेवायचं की एक कोड सांगतोय तुम्हाला, याच्यावर नेहमी प्रश्न येतो. तर कोड लक्षात ठेवा, साईज. हे बघा, असं स्पेलिंग लिहायचं, साईज, चिरा, 20. म्हणजे काय गेले तुम्ही, टेलर कडे गेले आणि टेलरला काय म्हटलं, साहेब मला शर्ट शिवायचं आहे. ते बोलले बाई कितना, तर तुम्ही सांगायचं की साईज चिरा 20, म्हणजे 20 इतका दंडाचं माप घ्या, साईज चिरा 20. म्हणजे काय होतंय, या नद्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम विचारतात. बघा, सर्वात वर वाहते ती म्हणजे सिंधू. 2 नंबर वाहते ते म्हणजे झेलम, ठीक आहे. 3 नंबर वाहते ती म्हणजे चिनाब. त्यानंतर वाहते ती रावी, त्यानंतर वाहते ती बियास, आणि त्यानंतर वाहते ती सतलज. आलं का लक्षात, समजलं. चलो, साईज चिरा 20 म्हणजे काय, सिंधू, झेलम, चिनाब, ठीक आहे. साईज बघा, सी म्हणजे सिंधू, जे म्हणजे झेलम, ची म्हणजे चिनाब, रा म्हणजे रावी, बी म्हणजे बियास. आणि एक लक्षात ठेवायचं, बियास या नदीचं वैशिष्ट्य लिहून घ्या, ती भारतातच सुरू होते आणि भारतातच खतम होते. म्हणजे उगमही भारतात आहे, भारतातच ती त्या उपनदीला जाऊन मिळते, ठीक आहे. आणि एक आहे ती म्हणजे सतलज. आणखी काय आहे, सतलज. झाल्या का उपनद्या. आता बघा, आता भारताचा आणि पाकिस्तानचा यासाठी होतं विवाद, कारण की आंतरराष्ट्रीय नदी आहे. मग दोन्ही देशांना या नद्याच्या पाण्यावर आहे काय हक्क दाखवायचा होता. मग यासाठी एक करार झाला, ज्या कराराला काय म्हणतात, सिंधू जल वाटप करार. काय म्हणतात, सिंधू जल वाटप करार. कारण की दोन्ही देशाचा दावा दाखवायचा होता म्हणून करार केलाय. आता लक्षात ठेवायचं की हा करार जो झाला, हा झाला 1960 ला. आणि इथं जो मध्यस्थ होता, मध्यस्थ
हे मध्यस्थ कोण होतं? जागतिक बँक, IBRD ज्याला म्हणतो ना आपण, जागतिक बँक, ही याची मध्यस्थ होती. नेहमी यावर प्रश्न येतो की सिंधू जलवाटप करार कधी झाला? 1960 ला झाला. मध्यस्थ कोण होतं? तर जागतिक बँक होती. त्यानंतर मग काय झालं? आता इथं 2 देशांची मालकी दिली. आता हे बघा, ह्या वरच्या 3 ज्या नद्या आहेत, ह्या वरच्या 3 ज्या नद्या आहेत, या नद्यांना म्हटलं पश्चिमी नद्या. याला कोणत्या नद्या म्हटलं? याला म्हटलं पश्चिमी नद्या. आणि ऑब्वियस आहे, पश्चिमी नद्यांची मालकी कोणाकडे देऊ आपण? भिकारड्यांकडे देऊ. सो याची मालकी ही भिकारड्यांकडे दिली. झालंय. आणि ह्या ज्या नद्या आहेत, ह्या, एक मिनिट, हा, याला म्हटलं पूर्वीय नद्या. या 3 ला काय म्हटलंय? पूर्वीय नद्या. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, पूर्वीय नद्या ज्या आहेत, या पूर्वीय नद्यांची मालकी ही दिली भारताकडे. कळतंय का तुम्हाला? समजलं? सो अशा प्रकारे हे तुम्हाला सिंधू आणि तिच्या उपनद्या दिसतात. झाल्या का पाठ? चला बोला, कोणकोणत्या? सर, शोक आहे, गिलगिट आहे, समजतं ना? शोक आहे, गिलगिट आहे, काबूल आहे. त्यानंतर सोहम आहे, झास्कर आहे, सुरू आहे. ठीक आहे. त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. कळालंय? स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट. शांततेत शिकून घ्या बरं. फक्त एक मिनिट, सुरुवातीपासून दाखवतोय. हा स्क्रीनशॉट करा. ठीक आहे, हा स्क्रीनशॉट करा, हा स्क्रीनशॉट करा. हा तर ऑलरेडी केला आहे तुम्ही. ठीक आहे, हा एक करा. क्लिअर? चलो, आता येऊ मूळ मुद्द्यावर. मग बघा, इथं तुम्हाला दिसतंय झेलम, दिसतंय का? हे बघा, झेलम. पेनचा कलर चेंज करतो. हा, झेलम. त्यानंतर दिसतंय चिनाब, त्यानंतर दिसतंय रावी, त्यानंतर दिसतंय बियास, त्यानंतर दिसतंय सतलज. आणि मग ह्या 5ही नद्या जिथं एकत्र होतात त्याचं नाव आहे पंचनाद. काय नाव आहे? पंचनाद. पंचनाद म्हणजे 5 नद्या जिथं होतात. आणि ते कुठं आहे? मिठानकोट. कुठं? मिठानकोट. आता ऑब्वियस आहे, मिठानकोट कुठं असेल? पाकिस्तान. पाकिस्तान. आणि या बियास बद्दल एक वैशिष्ट्य सांगितलं. काय सांगितलं? बियास ही भारतातच चालू होते आणि भारतातच ती संपतंय. ठीक आहे. चला, मग आता उपनद्या सांगा. चलो बोलो. सर, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. आणि ह्या सगळ्या एकत्र येतात, त्या म्हणजे मिठानकोटला. कुठे येतात? मिठानकोट, पाकिस्तान. याला पंचनाद म्हणतात. काय म्हणतात? पंचनाद. आणि कुठे? पाकिस्तान मध्ये. चला, उपनद्यांना नावं देऊन देऊ. नावं काय द्याल? सर, साईझ, झेलम, चिरा, चिनाब, रावी, बियास, बियास आणि सतलज. झाल्या का उपनद्या पाठ? कठीण आहे का बाळांनो? खूप कठीण आहे नदी प्रणाली? खूप कठीण आहे का? नाही. फक्त ना प्रॉपर पद्धतीने शिकून घ्यावं लागतं. इंडियन जिओग्राफी हा इतका इंटरेस्टिंग आहे समजायला. ठीक आहे, माझे लेक्चर्स केल्यानंतर तुम्ही विसरणारच नाही असं. झालं का उपनद्या वगैरे पाठ? क्लिअर? चलो, आता पुढच्या मुद्द्यावर जाऊ. काही इम्पॉर्टंट फॅक्ट सांगतो. इम्पॉर्टंट फॅक्ट जे कशाच्या संदर्भात आहे? परीक्षेच्या संदर्भात. चला बोला. ही लेक्चर सिरीज कशी वाटते हे जरूर कळवा, जेणेकरून आणखी चांगल्या प्रकारे तुमचा काय मिळतोय? पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यानंतर आणखी चांगली ऊर्जा मिळते. तर बघा, या नदीचा उगम झालाय बुकरचू ग्लेशियर वरून, तिबेट मधून. त्यानंतर ही नदी, ठीक आहे, तिबेट, भारत, पाकिस्तान मधून वाहते. हिला अफगाणिस्तान मधल्या नद्या येतात. हिच्या उपनद्या म्हणजे गिलगिट, शोक, काबूल. ठीक आहे. त्याच्यानंतर झास्कर, सुरू आणि सोहन. त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. सिंधू वाटप करार 1960 चा. पश्चिमी नद्या, पूर्वी नद्या. पश्चिमी नद्यांची पाकिस्तानकडे, पूर्वी नद्यांकडची भारताकडे तुम्हाला काय दिसते? त्या ठिकाणी मालकी दिसून येते. कळालं का? समजलंय? या नदीला कुठे काय म्हणतात हे तुम्हाला सांगितलंय. आलं का लक्षात? आता एक लक्षात ठेवायचा, हा प्रश्न कधी विचारला जात नाही. एकदा फक्त राज्यसेवेला विचारलं होतं की या नद्यांची जुनी नावं. कधी प्रश्न विचारला जात नाही बरं, पण कदाचित जर मिडायवल मध्ये वगैरे असे असं एक विचारलं जात आहे की या नद्यांचे जुने नावं सांगा. तर बघा, सर्वात पहिले ही जी आहे सिंधू, या सिंधूला आजही इंडस नावानेच ओळखतात. या इंडस वरून इंडिया झालंय आणि सिंधू वरून हिंदू झालंय. म्हणजे दोन्ही नावं इंडस झालंय.
त्यानंतर दुसरं ते म्हणजे झेलम. झेलम नदीला विवस्ता म्हणायचे. काय म्हणायचे? हे जुने नाव आहे, विवस्ता. ठीक आहे. त्यानंतर तिसरं ते म्हणजे चिनाब. चिनाबला अस्किनी म्हणायचे. काय म्हणायचे? चिनाब, अस्किनी. ही प्राचीन नाव होती. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर रावीला परुष्णी म्हणायचे. रावी, परुष्णी, किंवा त्याला इरावती असा सुद्धा उल्लेख आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बियास बघितलं तर तिला बिपासा, बासू नाही, बियासला बिपासा, बिपासा. ठीक आहे. आणि एक नदी ज्याला सतलजला सतुद्री म्हणायचे. सतलज, सतलज, सतुद्री, सतुद्री. ठीक आहे. हे जुने नावं तुम्हाला, प्राचीन नावं. जुने कशाला? प्राचीन नावं हे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. ठीक आहे. या गोष्टीवर कदाचित कधी प्रश्न येऊ शकतो. नद्या बघितल्या, उपनद्या बघितल्या, त्याच्यानंतर तिचा एकूण उपनद्या, त्यानंतर प्रवाह मार्ग बघितला किती आहे, भारतात 709 इतका दिसतोय. त्यानंतर उपनद्यांचे नाव बघितले, सिंधू जलवाटप करार बघितला. इतक्या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या आहेत. कळालं का? समजलं? कुठून कुठे जाते, काय करते, हे इतका इम्पॉर्टंट फॅक्ट नाही. आता फक्त एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, ते म्हणजे उगमस्थान. कदाचित हा प्रश्न येऊ शकतो. इतकं डिटेल तर आयोग जाणार नाही, पण तरी सांगतोय उगमस्थान. चला, आता उगमस्थान कोणाचं शिकायचं आहे? सर्व नद्यांचं नाही शिकायचं आहे. उगमस्थान ते आपल्याला शिकायचं आहे फक्त तिच्या उपनद्या. जसं झेलम, इथंच करू ना, याच्यात इथंच लिहू ना, परत परत लिहिल्यापेक्षा. उगमस्थान कळाल ना? चला, आता बघा, सर्वात पहिले झेलमचं जे आहे ते आहे शेषनाग तलाव. शेषनाग तलाव हा जो तलाव आहे, या तलावामध्ये कोणाचं उगमस्थान आहे? झेलमचं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर चिनाबचं जे आहे ते आहे बारालाचाला. बारालाचाला इथं उगमस्थान. ठीक आहे. त्यानंतर रावी आणि परुष्णीचा जर म्हणजे रावीचा जर तुम्ही बघितलाय तर तो आहे रोहतांग खिंड, कुलू टेकड्या. रोहतांग खिंड. आणि कोणत्या टेकड्या आहेत? कुलू टेकड्या. कुलू टेकड्या. झालंय. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न येईल बरं, आणि याच पद्धतीने, त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे. त्यानंतर बियासचं आहे बियास कुंड. हे रोहतांग खिंडी जवळच आहे, पण बियास कुंडामध्ये. बियास कुंड. ठीक आहे. आणि सतलज जे आहे, या सतलज तुम्हाला दिसतंय राकस ताल म्हणतात त्याला. राकस सरोवर. ताल म्हणजे सरोवर. राकस ताल. कळालं? समजलं का? सो अशा प्रकारे हे तुम्हाला काही विचारलं जातं. परत एकदा या नदीची गंगा शिकण्यापूर्वी हिची काय करू आपण, एकदा रिव्हिजन करून घेऊ. बघा, बोखरचू, शोक, गिलगिट, काबूल, सोहन, त्यानंतर सुरू आणि झास्कर. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. बियास ही भारतातच होते आणि भारतातच संपते. ठीक आहे. त्यानंतर याची ट्रिक सांगितली काय आहे तर, त्यानंतर सांगितलं उपनद्यांचा क्रम. क्रमाने लावता येईल तुम्हाला, डोंट वरी. हा क्रम नेहमी विचारतात. त्यानंतर पुढे की उगमस्थान सांगितलंय कोणाचं कुठे आहे आणि जुनं नाव काय आहे हे सांगितलंय. त्यानंतर साई चिराबीस हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारतात. पश्चिमी नद्या, पूर्वी नद्या, सिंधू जल वाटप करार हा आपण बघितला. त्यानंतर हिमालयीन नद्यांमध्ये आपण नद्या कशा निर्माण झाल्या हे बघितलं. अंबाला गॅपनं काय झालंय, माल्डा गॅपमुळे काय झालंय. त्यानंतर सिंधू नदी प्रणालीची एकूण लांबी बघितली, तिला तिबेटमध्ये काय म्हणतात. त्यानंतर तिचा उगम, तिचा प्रवाह मार्ग, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ठीक आहे. आता पुढची नदी आपण शिकतोय. ठीक आहे. हेडिंग द्या तुम्ही. हा, हेडिंग द्या आता. ज्या नदीचं जिचं नाव आहे गंगा नदी प्रणाली. काय आहे? गंगा नदी प्रणाली. हिला म्हणतात काय? गँगेज. ठीक आहे. रिव्हर सिस्टम. ठीक आहे. चला, आता ना यावर बरेच सारे प्रश्न येतात. ते प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट समजली पाहिजे, ज्याला म्हणतात पंचप्रयाग. आता बऱ्याच साऱ्या लोकांना काय वाटतंय, गंगा म्हणजे ही भगीरथी
आणि अलकनंदा यांचा प्रवाह मार्ग म्हणजे गंगा नाही, चुकीचा आहे. ऍक्च्युअल मध्ये गंगा काय कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे, समजलो भाई. ही आहे गंगा. ही काय आहे? गंगा. याला म्हणतात पंचप्रयाग. पंच म्हणजे पाच. पाच नद्यांचा प्रयाग म्हणजे एकत्र येणे. तुम्ही नाव ऐकलं असेल ना, प्रयाग म्हणजे एकत्र येणे. पंचप्रयाग, पाच नद्या एकत्र येणे. आता एक लक्षात ठेवायचं, सर्वात पहिली एक नदी बद्रीनाथ नाव ऐकलं तुम्ही? बद्रीनाथ. या बद्रीनाथ वरून एक नदी वाहते जिचं नाव आहे काय? अलकनंदा. व्यवस्थित लक्षात घ्या बरं, आपण काही कन्सेप्ट शिकतोय उगम स्थानाच्या आणि नदी. जिथं जिथं महत्वाचं आहे तेवढंच सांगतो. तर एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे बद्रीनाथ, आणि या बद्रीनाथ वरून एक नदी वाहते जिचं नाव आहे अलकनंदा. ठीक आहे, आता बघा, या बद्रीनाथ वरून ही अलकनंदा अशी वाहत येऊन राहिली. दिसतंय? ही अलकनंदा अशी वाहत येते. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता या नदीला, अलकनंदेला मधामधात अनेक सारे प्रवाह लागून येतात. तर बघा, सर्वात पहिली एक नदी वाहते जिचं नाव आहे धौली गंगा. काय नाव आहे? धौली गंगा. आणि ही धौली गंगा अलकनंदेला जिथं मिळते त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे विष्णू प्रयाग. काय नाव आहे? विष्णू प्रयाग. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं, एक नदी वाहते जिचं नाव आहे नंदाकिनी, आणि ही नंदाकिनी अशी वाहत येऊन जिथं एकत्र येते त्या ठिकाणचं नाव आहे नंदप्रयाग. काय नाव आहे? नंदप्रयाग. त्यानंतर अलकनंदेच्या मार्गाला आणखी एक नदी येऊन मिळते जिचं नाव आहे पिंडार नदी. काय नाव आहे? पिंडार रिव्हर. आणि पिंडार ज्या ठिकाणी येऊन मिळते तिचं नाव आहे कर्णप्रयाग. कर्णप्रयाग. त्यानंतर वरच्या साईडनं एक नदी केदारनाथ वरून येते जिचं नाव आहे मंदाकिनी. काय नाव आहे? केदारनाथून येणारी मंदाकिनी. आणि मंदाकिनी ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळते अलकनंदेला तो आहे रुद्रप्रयाग. काय आहे? रुद्रप्रयाग. समजलंय? आणि सर्वात शेवटी गंगोत्रीवरून एक नदी वाहत येते जिचं नाव आहे भगीरथी. आणि ही भगीरथी ज्या ठिकाणी अलकनंदेला मिळते त्याचं नाव आहे देवप्रयाग. हे पाच प्रयाग म्हणजे पंचप्रयाग होत. ठीक आहे. आणि मग याच्या पुढे हिचं नाव अलकनंदा न राहता काय बनते? गंगा. म्हणून बरेच सारे लोक काय म्हणतात? बरेच सारे लोक असं म्हणतात अलकनंदा आणि भगीरथी या दोघींचा प्रवाह मार्ग म्हणजे गंगा. पण ऍक्च्युअल मध्ये तोपर्यंत तिने अनेक साऱ्या नद्यांचं पाणी आणलंय. सो याला काय म्हणतात? पंचप्रयाग. समजलं का? चला, आता पंचप्रयाग शिकताना तुम्हाला ना यावर प्रश्न विचारतात, कोणत्या नदीच्या प्रयागाचं नाव काय आहे? तर बघा, सर्वात पहिले नंबर 1 आपण पंचप्रयाग शिकतोय. एक मिनिट, आपण काय कन्सेप्ट शिकतोय? पंचप्रयाग. पंचप्रयाग. चला बोला, सर्वात पहिली नदी कोण आहे? अलकनंदा. मला सांगा, अलकनंदेला 5 नद्या येऊन मिळतात. अलकनंदा जी आहे या अलकनंदेला विविध 5 नद्या येऊन मिळतात. सर्वात पहिली आहे ती म्हणजे धौली गंगा. कोणती आहे? धौली गंगा. चला, आता या अलकनंदेला दुसरी नदी येऊन मिळते तिचं नाव आहे नंदाकिनी. काय आहे? नंदाकिनी. या अलकनंदेला तिसरी नदी येऊन मिळते जिचं नाव आहे पिंडार. काय आहे? पिंडार. या अलकनंदेला चौथी नदी येऊन मिळते जिचं नाव आहे मंदाकिनी. मंदाकिनी. आणि या अलकनंदेला 5वी नदी येऊन मिळते जिचं नाव आहे भगीरथी. काय नाव आहे? भगीरथी. कळलं? ह्या झाल्या 5. आता याला कोणत्या प्रयागानं, कोणत्या नावानं ओळखतात हे व्यवस्थित समजून घ्या. बघा, सर्वात पहिले या प्रयागांना वेगवेगळे नावं दिली आहेत. ठीक आहे. आता कोणकोणतं आहे? सर्वात पहिलं धौली गंगा ज्या ठिकाणी मिळते ते काय? विष्णू प्रयाग. आता एक लक्षात ठेवायचं, तुम्ही विष्णू देव बघितले ना, विष्णूंचा फोटो बघितला असेल ना. विष्णू काय नेसतात? धोती नेसतात. विष्णू धोती नेसतात. समजलं का? विष्णू प्रयाग, धौली गंगा. विष्णू धोती नेसतात. ठीक आहे. दुसरं आता आहे नंदाकिनी. ऑब्वियस आहे, नंदाकिनी नाव आहे तर नंदप्रयाग. नंदाकिनी, नंदप्रयाग. प्रत्येक लिहायची गरज आहे का? समजून घ्याल ना काही गोष्टी? कळतंय का? नंदप्रयाग, नंदाकिनी. तिसरं पिंडार, कर्ण. आता एक लक्षात ठेवायचं, कर्ण हा पिंडाऱ्यांचा नेता होता असं लक्षात ठेवायचं. कोणीही कर्ण बरं, ते कर्ण नाही असं लक्षात ठेवायचं. कर्ण
हा काय होता, पिंडाऱ्यांचा नेता होता. कर्ण नावाचा एक व्यक्ती, करण सिंह वगैरे काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे, पिंडाऱ्यांचा नेता होता. त्यानंतर मंदाकिनी, एक असतो ज्याचा स्वभाव मंद असतो, सॉफ्ट असतो. एक असतो ज्याचा स्वभाव रुद्र असतो, रुद्र म्हणजे एकदम हार्श असतो. सो काय आहे, रुद्रप्रयाग. रुद्रप्रयाग समजलं का? बघा, विष्णू धोती नेसतो, विष्णुप्रयाग धौली गंगा. नंदा नंदाकिनी. ठीक आहे, पिंडाऱ्यांचा नेता कर्ण. ठीक आहे, त्यानंतर मंदाकिनी रुद्रप्रयाग. आणि एक लक्षात ठेवायचं, भगीरथ. ठीक आहे, भगीरथीला ज्या ठिकाणी मिळतंय ते काय आहे, देवप्रयाग. तुम्हाला माहित आहे पुढे गंगा नदी देवाची नदी आहे, आपण दैवी मानतो ना त्या नदीला. सो देवप्रयाग. झाले का पंचप्रयाग पाठ? समजलं? अशा प्रकारे या नदीचा उगम तुम्हाला होताना दिसतोय. गेटिंग माय पॉइंट? समजलं का? पंचप्रयाग ही कन्सेप्ट कळाली का? स्क्रीनशॉट करून घ्या. पाठ झाली एकदम. ठीक आहे, चलो फिर आता जाऊया आपल्या कन्सेप्टकडे. कळतंय व्यवस्थित एकदम? चला आता बोला, सर्वात पहिले या नदीचा उगम जर म्हटलं तर आपण काय सांगू? आता सांगू गंगोत्री. काय उगम सांगू? तो सांगू गंगोत्री. ठीक आहे, गंगोत्री. या नदीहून अशी एक नदी वाहत येते जिचं नाव आहे भगीरथी. काय नाव आहे? भगीरथी. ही भगीरथी जी आहे ही जाऊन मिळते, ती म्हणजे इथं बद्रीनाथ वरून येणारी, बद्रीनाथ आहे इथं, सगळ्या हिमनद्या आहे, हिमनद्यांमधून येणाऱ्या नद्या. या बद्रीनाथला ही जी जाऊन मिळते, ही कुठे येऊन मिळते? देवप्रयाग. देवाची नदी आहे देवप्रयागला. आणि देवप्रयाग नंतर ही जी नदी आहे, आता ही नदी कोणती आहे? अलकनंदा. अलकनंदा. ठीक आहे, असं. आणि मग पुढे हा प्रवाह मार्ग जो आहे इथून, हा कोण्या नावाने ओळखला जातोय? गंगा. समजलं का? गंगा कशी निर्माण झाली? सो गंगा अशा प्रकारे निर्माण झाली असते. आता गंगेच बद्दल तर बघाल तर ही अशी सुरुवातीला अशी येते आणि नंतर मग अशी मूव्ह होऊन ही अशी अशा प्रकारे, म्हणजे आपण काय म्हणतोय, ही आपला प्रवाह मार्ग बदलवते. आता एक लक्षात ठेवायचं, ही जी आहे ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. आता का बरं आंतरराष्ट्रीय नदी आहे? व्यवस्थित समजून घ्या. आंतरराष्ट्रीय नदी असण्याचं कारण हिचा जो प्रवाह मार्ग आहे मेनली, ठीक आहे, हिचा प्रवाह मार्ग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसेल की तो समजा भारत, त्यानंतर पुढे तो बांगलादेश, बांगलादेश. सो अशा प्रकारे हिचा प्रवाह मार्ग दिसतो. काही तिबेट मधल्या उपनद्या हिला येऊन मिळतात. सो त्यामुळे हिचा आंतरराष्ट्रीय नदी आहे हा प्रवाह मार्ग दिसतोय. त्यानंतर हिची एकूणात लांबी जर म्हटलंय, हिची लांबी, तर ही लांबी किती आहे? 2525. एकदम सोपी आहे पाठ करायला. 2525 किलोमीटर इतकी लांबी तुम्हाला दिसते. कळालं का? गंगा, गंगोत्री हे काय आहे? हिचं उगम स्थान आहे, उगम स्थान. ठीक आहे, त्यानंतर ती अशी भगीरथी नावाने येते, अलकनंदीला जाऊन मिळते, देवप्रयाग जाऊन तिला गंगा नावाने ओळखलं जाते. ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे आणि हिची लांबी जी आहे ही तुम्हाला 2525 किलोमीटर इतकी तिची लांबी दिसते. ठीक आहे, आणि आता एक लक्षात ठेवायचं की या नदीबद्दल नाही, थोडंसं मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. तुमच्या बऱ्याच साऱ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या पूर्ण सिरीज मध्ये मिळणार आहेत. आणि मी एक ऑब्झर्व केला आहे की या म्हणजे भारतीय भूगोलाच्या संदर्भात फारसे लेक्चर कुठे अपलोड झालेले दिसत नाही. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्यायचं की सर्वात पहिले तुम्ही शिकले, इथं आहे मानसरोवर. या मानसरोवरवरून एक नदी वाहत येते अशी, जी आहे सिंधू. ठीक आहे, ही काय? सिंधू. त्यानंतर इथूनच एक नदी, इथूनच मानसरोवरून एक नदी वाहत येते जिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. काय नाव आहे? ब्रह्मपुत्रा. बघा लक्ष द्या, ही ब्रह्मपुत्रा आहे. ठीक आहे, ही कोणती आहे? ही सिंधू नदी आहे. व्यवस्थित लक्ष द्या बघा, ही सिंधू आहे, ही ब्रह्मपुत्रा आहे. आणि इथं एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे गंगोत्री. काय नाव आहे? गंगोत्री. आणि या गंगोत्रीवरून अशी एक नदी वाहत येते, ठीक आहे, जिचं नाव आहे गंगा. कळते मला तुम्हाला काय कन्सेप्ट सांगायची? व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, काहीतरी कन्सेप्टच लपली असेल म्हणून इतकं डिटेल सांगतोय. बघा, मानसरोवरून आली सिंधू, त्यानंतर आली गंगा, ओके, त्यानंतर आली ब्रह्मपुत्रा. आता एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक देशामध्ये नदीला वेगवेगळे नावं असतात. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे नावं असतात. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं
तर गंगा जी आहे ही बांगलादेशमध्ये पद्मा म्हणतात. बांगलादेशमध्ये हिला काय म्हणतात? पद्मा. लक्षात ठेवायचं, गंगेला बांगलादेशमध्ये पद्मा असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर ब्रह्मपुत्रेला जमुना म्हणतात. काय म्हणतात? जमुना. आता लक्षात आलं का, यमुना आणि जमुना दोन वेगळ्या नद्या आहेत. समजलंय? आणि या दोघींचाही प्रवाह मार्ग पुढे एक बनतो. बघा लक्ष द्या, या ठिकाणी जर तुम्ही बघितलंय तर गंगेला बांगलादेशमध्ये पद्मा म्हणतात, तर ब्रह्मपुत्रेला जमुना असं म्हणतात. आणि या दोघींचाही प्रवाह मार्ग एक झाल्यानंतर या नदीला पुढे काय म्हणतात? मेघना. समजलं? म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही एकत्र होतात आणि त्याच्या मिळून एक नदी बनते जिचं नाव आहे मेघना. आणि ही कुठे जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला. व्यवस्थित लक्षात ठेवा. गेटिंग माय पॉइंट? समजलं का? सो अशा प्रकारे हा एक मुद्दा आहे. ओके, एक मिनिट. क्लिअर झालं का? चला पुढे जाऊया. म्हणून समजलं का, हे अशा प्रकारे ही नदी पद्मा नावानं पुढे प्रवेश करते. ठीक आहे. चला आता हिच्या काही उपनद्यांबद्दल बघू. चला बघा, लक्ष द्या. इथं क्लिअर आहात तुम्ही? चलो फिर करेंगे उपनद्या स्टार्ट. बघा, सर्वात पहिले गंगोत्री ग्लेशियर आहे. गंगोत्री नावाची हिमनदी आहे. या गंगोत्री हिमनदीचं पाणी वितळतंय आणि या ठिकाणी गंगा अशी वाहत येते. ठीक आहे, गंगा. त्यानंतर हिला वरच्या साईडनं मिळते रामगंगा, गोमती. ठीक आहे, बघा लक्ष द्या, रामगंगा, गोमती, त्यानंतर घागरा, गंडक आणि कोसी. कोणकोणती मिळते? रामगंगा, गोमती, घागरा, गंडक आणि कोसी. आता एक लक्षात ठेवायचं की काय आहे, इथं गंगा आहे. एक लक्षात ठेवायचं, राम जो आहे हा काय करतोय? बघा लक्ष द्या, राम जो आहे हा गोमती सोबत, राम नावाचा मुलगा आहे. ठीक आहे, आणि त्याची बायको ती म्हणजे गोमती. बघा लक्ष द्या, राम जो आहे हा गोमती सोबत, ठीक आहे, हंडा असतो ना, हंडा. ठीक आहे, त्या हंड्याला ना लेमॅन लँग्वेज मध्ये गुंड असं म्हणतात, गुंड म्हणतात. ठीक आहे. सो हे काय केले हे, ठीक आहे, किंवा असं समजून घ्या, घागरा, हे समजतं ना, घागर. ठीक आहे, राम आणि गोमती घागर घेऊन काय केले? राम आणि गोमती घागर घेऊन, ठीक आहे, काय केले? त्या ठिकाणी, ठीक आहे, महानंदीवर, बघा लक्ष द्या, महानंदीवर काय करायला गेले? पाणी प्यायला गेले किंवा पाणी भरायला गेले. कळालं? समजलं का? राम आणि गोमती हे घागर घेऊन, म्हणजे रामगंगा, गोमती घागर घेऊन म्हणजे घागरा नदी. ठीक आहे, त्यानंतर हे काय केले? महानंदीवर पाणी भरायला गेले. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, हे काय आहे? ठीक आहे, ह्या झाल्या हिच्या उपनद्या. दोन एक फक्त लक्षात ठेवा, ते म्हणजे कोसी आणि काय? कोसी आणि गंडक. समजलं का? कोसी आणि गंडक हे दोन एक फक्त एक्सेप्शनल केसेस मध्ये लक्षात ठेवा, किंवा तुमची इतर कोणत्या ट्रिक्स असतील अप्लाय तर ते तुम्ही करू शकता. प्रत्येकाच्या ओन ट्रिक्स असू शकतात. आता एक लक्षात ठेवायचं, हिला ज्या काही उपनद्या येऊन मिळतात, तर सर्वात मोठी उपनदी येऊन मिळते ती म्हणजे यमुना. यमुनेचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत. यमुना ही अलाहाबादला, ठीक आहे, आता अलाहाबादचं नवीन नाव काय आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे, ही अलाहाबादला जाऊन येते. तोपर्यंत बघा हिला काय दिसतंय? हिला काही उपनद्या दिसतात. एक आहे केन, ठीक आहे, त्यानंतर आहे ते म्हणजे दामोदर, ठीक आहे, त्यानंतर आहे सोन आणि हुगडी. समजलं? हुगडी ही वितरिका आहे. बरं लक्षात ठेवायचं, हुगडी ही वितरिका आहे. वितरिका म्हणजे काय असते? मी तुम्हाला काल सांगितलं होतं, नदी शेवटच्या अवस्थेत, वृद्धावस्थेत आपली वितरिका तयार करते. म्हणून लक्षात ठेवलं, विचारलं जाईल तुम्हाला की गंगेची वितरिका कोण? तर गंगेची वितरिका सांगायची हुगडी, आणि हुगडीची उपनदी कोण? तर दामोदर. हुगडीची उपनदी कोण? दामोदर. आणि या दामोदरला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. लक्षात ठेवायचं, दामोदरला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात, कारण की याच्या पुरामुळे बंगालला प्रचंड जीवितहानी वगैरे, वित्तहानी वगैरे होते. सो त्यामुळे लक्षात ठेवायचं हुगडी आणि दामोदर. ओके, आलं लक्षात?
तर बघा इथं तुम्हाला काही उपनद्या दिसतात, केन आणि शोण. समजलं का? राम आणि गोमती घागर भरायला महानंदेवर गेले. ठीक आहे, राम, गोमती, घग्गर, ठीक आहे, महानंदा आणि गंडक आणि कोसी. गंडक आणि कोसी. क्लिअर? त्यानंतर इथे हिच्या उपनद्या दिसतात यमुना, ठीक आहे, केन आणि शोण. यमुना, केन आणि शोण. आता एक लक्षात ठेवायचं, या यमुनेला अनेक साऱ्या उपनद्या आहेत. या यमुनेचा जो उगम आहे हा यमुनोत्रीवरून. यमुनेचा उगम कुठून होतोय? यमुनोत्रीवरून. आता लक्षात ठेवायचं, यमुनेला काही उपनद्या मिळतात. पहिली आहे टोन्स नावाची, त्याच्यानंतर आहे बनास नावाची, त्यानंतर आहे ते म्हणजे चंबल नावाची, त्यानंतर काली नावाची, त्यानंतर सिंध नावाची. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे बेटवा आहे आणि इथं ठीक आहे बेटवास वगैरे दिसते. कळालं का? समजलंय? आता सर्वात महत्वाचे मुद्दे काही मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे, चला पहिले नद्या शिकून घेऊ. यमुना स्वतंत्र शिकायची आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. याचा स्क्रीनशॉट करून घ्या फक्त एक. चला, हा आपण काय शिकतोय? आपण शिकतोय गंगा नदीबद्दल, गंगेबद्दल शिकतोय. ठीक आहे, बघा गंगा ही आंतरराष्ट्रीय नदी आहे. हिचा जो उगम आहे हा यमुनोत्रीवरून होतो. आणि इथं एक बघितलंय आपण, इथं सॉरी गंगोत्रीवरून, इथं एक यमुनोत्री नावाचं ठिकाण आहे. काय झालं रे बाबा, थांब. इथं एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे यमुनोत्री. आणि या यमुनोत्रीवरून एक नदी वाहत येते अशी यमुना. ठीक आहे, आणि ही इथं जुनं नाव सांगतोय मी तुम्हाला, अलाहाबाद. तुम्ही नवीन नाव तुम्ही सांगायचं. या अलाहाबाद वरून काय होतं, या ठिकाणी ही नदीला येऊन मिळते यमुना. समजलंय? क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर झालं का? ठीक आहे, चला आता काही फॅक्ट बघूया. काही फॅक्ट बघूया. सर्वात पहिले नंबर 1 की या नदीचा उगम तो होतोय गंगोत्रीला. या नदीची लांबी ही किती आहे? ही आहे 2525 किलोमीटर. त्यानंतर खोरं जर म्हटलं तर हे भारतातील सर्वात मोठं नदी खोर आहे. भारतातील सर्वात लांब नदी, भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे नदी खोरे असणारी नदी. समजलंय? गंगोत्रीवरून उगम आहे, 2525 किलोमीटर आहे, सर्वात मोठं नदी खोर आहे. त्यानंतर हिच्या उपनद्या जर म्हटलंय, चला बोला उपनद्या आठवतात का? राम आहे, रामची पत्नी गोमती आहे. हे काय केले? हे घागर घेऊन म्हणजे घागरा काय केले? महानंदेवर गेले. ठीक आहे, महानंदेवर गेले. आणि कोसी आहे, या कोसीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. बिहारचे दुःखाश्रू. बघा दामोदर बंगालचे आणि कोसी बिहारचे दुःखाश्रू. कोसी आणि गंडक. तो अशा ह्या हिच्या उपनद्या दिसतात. आठवतं का ट्रिक्स द्वारे? ठीक आहे, आणि जर उजव्या उपनद्या म्हटलं तर त्या कोणत्या? यमुना आहे, यमुना, शोण आहे. कळालं? आठवतंय सर्व गोष्टी? एकदम क्लिअर? यमुना आहे, शोण आहे. आणि हे हुगडी, हुगडी तर नाही, हुगडी हे काय आहे? वितरिका आहे. समजलं? आणि हिची जर वितरिका विचारली, वितरिका, तर हिचा वितरिका कोणती आहे? हुगडी नावाची नदी, हुगडी. आणि या हुगडीची उपनदी कोणती आहे? तर या हुगडीची उपनदी आहे ती म्हणजे दामोदर. इथपर्यंत फॅक्ट क्लिअर झाले? क्लिअर झाले का? ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, ही गंगा जी आहे ही, या गंगेच्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. या गंगेच्या संदर्भात जर बघायचं झालं तर गंगा अशी वाहत येऊन आपला जो आहे हा त्रिभुज प्रदेश तयार करते. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? की नदी समुद्रावर म्हणजे मेनली पूर्ववाहिनी नद्या, ठीक आहे, ह्या काय करतात? आपला त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. याला डेल्टा किंवा याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश. आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात डेल्टा. आणि एक लक्षात ठेवायचं, या डेल्टा मध्ये सुंदरीचे वन खूप जास्त आहेत. कोणते वन? सुंदरीचे. सुंदरीचे वन जास्त असल्यामुळे याला काय नाव देण्यात आलं? सुंदरबन. पण एक लक्षात ठेवायचं, सुंदरबन हा तुम्हाला जगातील सर्वात मोठा, लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात मोठा डेल्टा त्रिभुज प्रदेश काय नाव आहे? ज्याचं नाव आहे सुंदरबन. ठीक आहे, सुंदरीच्या वृक्षामुळे याला सुंदरबन असं नाव दिलं आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हा जो डेल्टा आहे या डेल्टापैकी 60% भाग हा आहे बांगलादेशमध्ये. लक्षात ठेवायचं, यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. 60% भाग बांगलादेशमध्ये आणि 40% भाग हा इंडियामध्ये आहे.
आणि लक्षात ठेवायचं जगातील सर्वात सुपीक प्रदेशापैकी हा एक प्रदेश मानला जातोय, तो म्हणजे या ठिकाणी. आणि जगातील सर्वात जास्त लोकसंख्या सुद्धा तुम्हाला कुठे दिसेल, गंगेच्या खोऱ्यामध्ये दिसते. क्लिअर. आता या नदीचा प्रवाह मार्ग शिकू. या नदीचा प्रवाह मार्ग कोणकोणत्या राज्यामधून आहे तर लक्षात ठेवायचं, हिचा सुरुवातीचा प्रवाह मार्ग हा तुम्हाला उत्तराखंड असेल, उत्तराखंड. ठीक आहे. त्यानंतर यूपी आहे, त्यानंतर बिहार आहे. बघा लक्षात द्या, कुठे कुठे दिसतंय, उत्तराखंड आहे, यूपी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बिहार दिसतंय, काही प्रमाणात तुम्हाला झारखंड दिसतंय, वेस्ट बेंगॉल. झारखंड आणि वेस्ट बेंगॉल. उपनद्या लक्षात येत आहेत का? डेल्टा लक्षात आलाय, उपनद्या लक्षात आलाय, प्रवाह मार्ग लक्षात आला. ठीक आहे. आणि हिला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखतात? ठीक आहे. बांगलादेशमध्ये हिचं नाव काय आहे? पद्मा. पद्मा. आणि पद्मा पुढे जाऊन कोणाला मिळते तर जमुनेला, आणि मग तिचं नाव काय बनतंय? तिचं नाव बनतंय त्या ठिकाणी मेघना. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा आहे जिचं नाव आहे यमुना नदी. यमुना नदी. चला, यमुनेबद्दल एक लक्षात ठेवा, यमुनेचा जो उगम आहे, ठीक आहे, यमुनेचा जो उगम आहे तो आहे यमुनोत्रीवरून. यमुनोत्री ग्लेशियर आहे. यमुनोत्री ग्लेशियर. या यमुनोत्रीवरून असा हा यमुना वाहत येते, आणि यमुना वाहत येऊन पुढे जाऊन ती कोणाला? गंगेला. या ठिकाणी ही गंगेची उपनदी आहे. ही आहे गंगा. ठीक आहे. आणि ही आहे यमुना. आणि या दोघींचा उगम, परत मी जुनं नाव घेतोय, ज्याचं नाव आहे अलाहाबाद. काय नाव आहे? अलाहाबाद. या ठिकाणी. समजलं? आलं का लक्षात? सो अशा प्रकारे. आणि एक लक्षात ठेवायचं, यमुना, ठीक आहे, ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. गंगेची सर्वात मोठी उपनदी. क्लिअर? यमुना नदी शिकतोय. यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे, आणि हिची लांबी जर तुम्ही बघितली तर 1380 किलोमीटर दिसते. किती? 1380 किलोमीटर. म्हणजे बघा किती प्रचंड लांबी असेल. ऑलमोस्ट ती गंगेला समांतर वाहताना तुम्हाला दिसते, आणि नंतर मग पुढे जाऊन ती गंगेला जाऊन मिळताना तुम्हाला दिसते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं की हे जे कुठे आहे, ठीक आहे, यमुनोत्री आहे उत्तराखंडमध्ये, तिथून अशी आली गंगेला अलाहाबादला जाऊन मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितल्या तर हिच्या उपनद्या बघू आपण. तुम्हाला हिच्या उपनद्या विचारतात. चला, उपनद्या बघा कोणत्या कोणत्या आहेत. उपनद्या आहेत टोन्स, टोन्स, चंबळ. आठवतंय ना? मॅप आठवतोय का? टोन्स आहे, मी थोडं बाजूने लिहितोय, ठीक आहे, राईटी असल्यामुळे. त्यानंतर टोन्स आहे, त्यानंतर चंबळ आहे, सिंध आहे, सिंध, त्यानंतर बेटवा आहे, बेटवा, आणि केन आहे. ठीक आहे. ह्या तुम्हाला काय दिसतात? हिच्या उपनद्या दिसतात. ठीक आहे. आणि जर बाकी म्हटलं तर मग हिंद, रिंड, ठीक आहे, अशा काही उपनद्या तुम्हाला दिसतात. त्या काही इतक्या विचारात जात नाही एवढं. मग काय लक्षात ठेवायचं? सिंधू बेटा, बघा लक्ष द्या, सिंधू बेटा. सिंध ही हिची उपनदी आहे, सिंधूची नाही. सिंध बेटा, ठीक आहे, काय कर, त्या ठिकाणी जी टोन आहे, ठीक आहे, टोन रडण्याची, सिंधू बेटा टोन काय कर, कमी कर. म्हणजे आलं का लक्षात? म्हणजे सिंधू, बेटवा, टोन्स, आणि क म्हणजे केन म्हणजे कमी. ओके, कमी कर. अशा प्रकारे हे तुम्हाला तिच्या उपनद्या दिसतात. परत एकदा मॅप दाखवतोय, मॅपवर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. हे बघा, सिंध बेटा, ठीक आहे, काय कर, कमी कर, टोन्स. ठीक आहे. सो अशा प्रकारे ह्या तिच्या उपनद्या तुम्हाला दिसतात. आणि एक चंबळ आहे, चंबळ दाखवलीस. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे हे तुम्हाला हिच्या उपनद्या आढळून येताना दिसतात. डेल्टा समजला तुम्हाला, उपनद्या समजलंय. ठीक आहे. याच्या बाहेर मग काही फारसं डिटेल विचारत नाही तुम्हाला. कोणत्या पुस्तकात काही असू द्या, जेवढी एक्झामची डिमांड आहे तेवढं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. चला, गंगेला एकदा प्रॉपर बघून घेऊ. ठीक आहे. गंगा नदी प्रणाली. गंगा नदी समजण्यापूर्वी सर्वात पहिले आपल्याला काय शिकावं लागतं?
ते शिकावं लागतं प्रयाग. ठीक आहे, कुठे गेले प्रयाग? हा, हे असे आठवतंय? अलकनंदा, धौलीगंगा, विष्णू प्रयाग, अलकनंदा नंदाकिनी नंद प्रयाग, अलकनंदा पिंडार कर्ण प्रयाग, अलकनंदा मंदाकिनी रुद्र प्रयाग, अलकनंदा भगीरथी देव प्रयाग. ठीक आहे, त्यानंतर आता काही इतर कन्सेप्टवर आपण बघूया. आता बघा, ही झाली गंगा नदी. तेव्हा गंगोत्री, यमुनोत्री, मग इथं असे हे एकत्र येतात अलाहाबादला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला बनास, चंबळ, काली सिंध, बनास, चंबळ, ठीक आहे, सिंध, बेटवा, केन्स, टोन्स, सोन अशा नद्या दिसतात. ह्या त्या राजमहल टेकड्या, हे मालडा गॅप आहे, यानं 2 नद्या वेगळ्या केल्या. त्यानंतर घागरा आहे, गोमती आहे, रामगंगा आहे. ठीक आहे, अशा काही दिसतात. आणि मग पद्मा, आणि तिला जमुना येऊन मिळते आणि तिचं नाव मेघना होते. हे इतकं आपण बघितलंय. ठीक आहे, त्यानंतर हे काय आहे? हे इंडसचा एरिया आहे. इंडसचा सगळ्या उपनद्या आपण जे शिकलोय ऑलरेडी. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता काही उपनद्या बघितल्या, नदी उपनद्या याचा मॅप बघितलाय. त्यानंतर सांगितलंय की हे कशा प्रकारे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नाव आहे. यमुनेबद्दल बघितलं, यमुनेच्या उपनद्या कोणत्या आहेत, लांबी किती, एवढाच प्रश्न येतो बरं, बाकी जास्त काही प्रश्न येणार नाही. त्याच्यानंतर गंगा नदीबद्दल, गंगोत्री 2525 भारतातील सर्वात लांब नदी, रामगंगा, गोमती, घागरा, ठीक आहे, महानदी. ठीक आहे, त्याच्यानंतर कोसी आणि गंडक. जगातला सर्वात मोठा डेल्टा आहे, सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे. आणि त्यानंतर 60% बांगलादेश, 40% इंडियामध्ये. हुगडी उपनदी आहे, तिची म्हणजे हुगडी वितरिका आहे, तिची उपनदी दामोदर आहे. प्रवाह मार्ग सांगितलं, कोणत्या देशात काय म्हणतात. त्यानंतर गंगा नदीबद्दल आपण डिटेल बघितलंय. ठीक आहे, तत्पूर्वी सिंधू नदीबद्दल बघितलंय. सो हे काय होतं तुमचं, गंगा, सिंधू आणि यमुना नदीबद्दल. ठीक आहे, ही अशी सिरीज आहे. भारतीय नद्यांवर म्हणजे फारसे जास्त प्रश्न असतात, तर त्यामुळे ना ते इन डिटेल शिकून घ्यावे लागतात. हे इतकंच डिटेल बरं, याच्यापेक्षा बाकी नाही. की मग ते धरणं कोणते वगैरे, ते एक वेगळा मुद्दा असतो, वेगळा टॉपिक असतो. धरणं वगैरे इथं शिकत नसतात. सो तुम्हाला ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं शिकवल्या जातील. याच्या सगळ्या PDF तुम्हाला अपलोड करून दिलेल्या आहेत, टेलिग्राम चॅनलला सुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि इथे या सिरीज मधलं हे दुसरं लेक्चर होतं जिथे आपण याबद्दल बघितलंय. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.